खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल। दादांनी ह्या गोष्टीला नकार दिलेला आहे। जर दादांनी अर्ज भरला तरच आम्ही उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज भरणार आहे, अन्यथा जर पद रिक्त राहिलं तरी सुद्धा आम्हाला चालेल। प्रथम सर्व पत्रकारांचे स्वागत करतो। आज उपनगराध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक यांचे निवडीचा कार्यक्रम आहे। तरी आमच्या पार्टीच्या व सर्व नगरसेवकांच्या वतीनं आम्ही एकमुखानं आमचे नेते अमोलदादा बाबर यांना उपनगराध्यक्ष व्हावं म्हणून आम्ही काल रात्री पार्टी मीटिंग घेतली। त्या पार्टी मीटिंगमध्ये आम्ही सर्वांनी आमचे नेते सुहास भैया व अमोलदादा दोघांनाही विनंती केली की उपनगराध्यक्ष पदासाठी अमोलदादांनीच अर्ज आज भरला पाहिजे। तरी दादांनी ह्या गोष्टीला नकार दिलेला आहे। आमच्या पार्टीच्या वतीनं व सर्व नगरसेवकांच्या वतीनं आम्हाला दादांना असं सांगायचं आहे की विटा शहरात 40 वर्ष झालं विरोधी पक्षाची सत्ता असताना 2011 साली त्यांच्या विरोधात कोण उभा राहायला तयार नव्हतं, धाडस करत नव्हतं, तरीसुद्धा स्वर्गीय आमदार अनिल भाऊंनी धाडस केलं व दादांना नगरसेवक पदासाठी उभा केलं। 2011ला त्यांना पराभव स्वीकारायला लागला, तरी देखील आपली पार्टी टिकली पाहिजे, पार्टी वाढली पाहिजे, ह्याच्यासाठी दादांनी त्यांच्या पत्नी शीतलताई व स्वतः दोघे उभा राहिले। त्यावेळेला त्यांच्या पत्नींचा शीतलताईंचा पराभव स्वीकारावा लागला। त्या काळात मी आणि दादा 2016ला दोघंच नगरसेवक म्हणून निवडून आलो। दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही 5 वर्षात तब्बल 150-200 कोटीचा निधी आणण्यास सक्षम झालो। ह्या नगरपालिकेत अगोदर ज्या चुका झालेत, ज्या त्रुटी राहिलेत, ह्या त्रुटी व चुका सुधारण्यासाठी गेल्या 5 वर्षाचा अनुभव असणारे दादा, एवढा मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणणारे दादा यांनीच उपनगराध्यक्ष पद स्वीकारावं अशी आमच्या पार्टीच्या वतीनं सर्वांची त्यांना विनंती आहे व सर्व नगरसेवकांचं एकमत झालेलं आहे। आम्ही दादांचा फॉर्म भरून आणलेला आहे। जर दादांनी अर्ज भरला तरच आम्ही उपनगराध्यक्ष पदाचा अर्ज भरणार आहे, अन्यथा जर पद रिक्त राहिलं तरी सुद्धा आम्हाला चालेल।